न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आयकर विभागाद्वारा जिल्ह्याचा गौरव, आयकर विभागाचा कौतुकास्पद उपक्रम। सतीश गुप्ता। आयकर विभागाद्वारे देण्यात आलेल्या विहित मुदतीत व विहित नमुन्यात आपल्याजवळील माहिती आयकर विभागाला सादर करणाऱ्या जिल्ह्यातील विविध बँकांचा तसेच सनदी लेखापालांचा आयकर विभागाद्वारे गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी चिखली अर्बन बँकेसह जिल्हाभरातील 9 बँका व चिखली येथील प्रथितय सीए भगवान नागवाणी यांचा सत्कार करण्यात आला। आयकर विभागाचा कौतुकास्पद उपक्रम। सतीश गुप्ता। केंद्र शासनाने मागील काही वर्षात सुयोग्य पावले उचलल्याने आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आयकर विभागाद्वारा राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून सरकार व करदाते यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। शासनाद्वारा आयकर स्लॅबमध्ये देण्यात आलेल्या सुटीमुळे अधिकाधिक नागरिक आयकर रिटर्न दाखल करीत असून शासनाद्वारा या स्लॅबमध्ये अजून काही सूट दिल्यास त्याचा फायदा निश्चितच नागरिकांना होईल, असेही गुप्ता म्हणाले। आज का ये जो कार्यक्रम था वो हमने हमारे रिपोर्टिंग एंटिटी को आज़ादी का अमृत महोत्सव जो 75वीं वर्षगांठ हम मनाने जा रहे हैं, उसके उपलक्ष्य में भारत सरकार के द्वारा जो उपक्रम चल रहा है उसके अधीन हमने एक सम्मान समारोह का आयोजन किया गया था। और उसमें हमने कोऑपरेटिव बैंक्स जो हैं और हमारे सब रजिस्ट्रार ऑफिस के जो भी लोग हैं जिन्होंने रिपोर्टिंग एंटिटीज़ के दायित्व को बखूबी निभाया और समय पर उन्होंने रिपोर्टिंग एंटिटी की जो जिम्मेदारी बनती है कि सारी जो भी उन्होंने जानकारी इकट्ठा की थी उसे समय पर इनकम टैक्स डिपार्टमेंट को सौंपा है। तो हमारी सुश्री महुआ सरकार मैडम जो हमारे आयकर आयुक्त महोदय हैं और डॉक्टर कौमुदी पाटिल जो हमारी अपर आयकर आयुक्त महोदया है, ये दोनों मैडमों के मार्गदर्शन पर मैं श्रीमती शिरीन यूनुस और मेरी सहयोगी श्रीमती उमा पांडे, हम दोनों आयकर अधिकारी नागपुर से इनके सम्मान समारोह पर उपस्थित होकर इनका सम्मान किए हैं। इन्हें एक स्मृति चिन्ह और सर्टिफिकेट देकर इनका सम्मान किया गया है। जी हाँ, 75 साल का इतिहास जो आप पलटाकर देख रहे हैं उसमें पहली बार ये जो पहल की गई है वो इसीलिए की गई है क्योंकि आज हमारा देश कई चुनौतियों से जूझ रहा है। ऐसे समय हम एक अपने कर्तव्यों का निर्वहन करें और राष्ट्र निर्माण में जो सहयोग हमें देना है, एक अच्छे करदाता के रूप में कर का संग्रहण करना हमारी जिम्मेदारी है और एक अच्छे करदाता का ये दायित्व बनता है कि वह समय पर कर की अपनी जो भी है वो पहुंचाए, ताकि हमारे जो सैनिकों को जो लगने वाला जो धन है, साथ ही साथ हमारे देश की जो समस्याओं में लगने वाली जो भी हमारी जो श्रम लगता है, जो पैसा लगेगा, वो सब कहाँ से आता है? ये हमारे ही लोगों का इकट्ठा किया हुआ पैसा आता है। तो इनकी द्वारा जो योगदान जो मिला है राष्ट्र निर्माण में, ये सराहनीय एक कदम था। इसीलिए आज़ादी के 75 साल के इतिहास में ये जो आप पहली बार बोल रहे हैं कि देखा गया है, तो ये हम लोग आयकर विभाग की तरफ से और हमारा जो INCI नागपुर की तरफ से ये कार्यक्रम का आयोजन किया गया था। ये भारत सरकार के तहत चलने वाला एक उपक्रम है, उसी के तहत हमने इसका आयोजन किया। एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहता आलं, याचा खरोखर मनापासून आनंद आहे। देशाला स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी अधिकारी आणि सामान्य जनता यांना दूर ठेवण्याचं काम केलं होतं, ते दुर्दैवाने अनेक वर्ष तसंच ती पद्धत कंटिन्यू राहिली। कलेक्टर गावाच्या बाहेर कुठेतरी, SP आणखीन दूर, इन्कम टॅक्सवाल्यांना सामान्य लोकांशी काही संबंध नाही, टॅक्स पेअरशी त्यांचा जो कनेक्टिव्हिटी येणार नाही, कुठल्याही प्रकारे त्याचं डायरेक्ट संबंध येणार नाही, अशा प्रकारची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने जे कायद्यात तर अनेक 1800 कायदे मोदीजींनी रद्द केले आणि सामान्य जनता आणि अधिकारी प्रशासन हे जवळ कसे येतील, प्रशासनाविषयी जनतेच्या मनातली भीती कशी दूर होईल। मी माझ्या याच्यातून उद्बोधनातून सांगितलं की इन्कम टॅक्स म्हटलं तर आमच्या अंगावर सामान्यतः काटा येतो आणि यांनी बोलवलं म्हणजे एक दडपण असतं की कशाला बोलवलं, घ्यायलाच बोलवलं असेल काहीतरी,
परंतु पहिल्यांदा असा सुखद धक्का बसला की आम्हाला काहीतरी द्यायला टॅक्स डिपार्टमेंटने बोलवलं आणि याचा खरोखर मनस्वी आनंद आहे. आणि खऱ्या अर्थाने जसं सीमेवर सैन्य लढतं तसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक हे देशांतर्गत या सगळ्या आर्थिक परिस्थितीशी लढत आहेत आणि अतिशय कुशलतेने देशाचं इन्कम टॅक्सचे जे परतावा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मला असं वाटतं की कदाचित 10 पट वाढलं आहे. जे 2014-13मध्ये असेल त्याच्यापेक्षा आज इन्कम टॅक्सचं जे भरणा आहे तो 10 पट तरी नक्की वाढला आहे. आणि याच्यामुळे निश्चितपणे देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्था असेल, देशाचं संरक्षण असेल, देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याची भरभराट होण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत झाली. मी अनेकदा परदेशात जाऊन आलो. रिझर्व्ह बँकेने एक्सपोजर व्हिजिटमध्ये मला युरोपचा दौरा केला. त्यावेळेस तिथलं सगळं एकंदरीत वातावरण पाहून असं वाटायचं की हे आपल्या देशात कधी होईल. सुदैवाने ती वेळ आली. युरोपच्या पेक्षाही चांगल्या दर्जाचे एअरपोर्ट्स असतील, प्लॅटफॉर्म्स असतील रेल्वेचे, त्याच्यानंतर रस्ते असतील. आता मागच्या महिन्यातच मी जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास केला आणि जाणवलं असं की युरोपमध्ये जसं आपण प्रवास करत होतो त्या स्टँडर्डचे रस्ते. हे कुठून झालं सगळं? हे या उत्पन्नातूनच झालेलं आहे. त्याच्यामुळे एखादा रस्ता पाहताना मला पण असं वाटतं की मी जो इन्कम टॅक्स भरतो किंवा माझी बँक जी इन्कम टॅक्स भरते त्यात ह्या रस्त्यात माझा पण खारीचा वाटा आहे आणि टॅक्स पेला सन्मानाने वागणूक मिळावी हे पण मोदीजींचं एक जे हे होतं सुरुवातीपासून, त्याला मला असं वाटतं की आता एक मूर्त रूप येऊन राहिलं. हळूहळू ही परिस्थिती बदलेल. आव्हानं अनेक आहे. आता कोरोनासारख्या संकटात प्रचंडपणे सगळ्या जगाचं नुकसान झालेलं आहे. त्यात भारतासारख्या देशाचं तर आणखीन थोडं जास्त आहे. त्याही परिस्थितीत आपला देश ज्या पद्धतीने काम करतोय, संरक्षणाच्या विषयात असेल, अन्नधान्याच्या विषयात असेल, रस्त्यांचा विकास असेल, याच्यात कुठेही खंड पडलेला नाही. कामं कदाचित थोडीफार स्लो झाली असेल, याचं सगळं श्रेय जसं चीनच्या सीमेवर लढणाऱ्या सैन्यांना संरक्षणाचं जातं तसं मला वाटतं इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना पण याचं श्रेय ते दिलं पाहिजे. मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. अर्थात त्यांचं कर्तव्य करत असताना त्यांना काय त्रास आहे त्याचा अनुभव आम्ही बँकेत काम करताना घेतो. एखाद्या बॉरोवरची, एखाद्या डिपॉझिटरची जेव्हा आम्ही माहिती पाठवतो तर अनेकदा ते लोक आमच्या अंगावर येतात. परंतु त्यांना जेव्हा आपण समजून सांगतो की बाबा हे असंच आहे, आताही देश धर्मशाळा राहिलेला नाही. आणि मी तर 10 वर्षापासून, म्हणजे अण्णा हजारेंनी ज्या दिवशी आंदोलन केलं त्या दिवशीपासून सगळ्या बॉरोवर्सला सगळ्यांना एकच सांगत होतो की आता जास्तीत जास्त व्यवहार जे आहे ते 1 नंबरमध्ये करा, बँकेच्या मार्फत करा, ट्रान्झॅक्शन चांगल्या पद्धतीने करा. आणि कुठलंही सरकार आलं असतं तरी हे करणं गरजेचं होतं. कारण ज्या पद्धतीने देश चालत होता, ज्या पद्धतीचे आर्थिक व्यवहार होत होते, कोट्यावधी रुपयाचे व्यवहार कागदावर लाख रुपयाचे, 1.5 लाख 2 लाखाचे दिसले. त्यात एक बऱ्यापैकी बदल झालेला आहे आणि मला असं वाटतं स्कोप आहे अजून पण पुढे जायला. पण ते निश्चित होईल. थोडंसं टॅक्सचा जो स्लॅब आहे तो आणखीन जर कमी केला सरकारने, आणि करतील मला पूर्ण आशा आहे, तर आणखीन हे टॅक्सचं उत्पन्न जे आहे ते अधिक वाढू शकतं आणि जी 2 नंबरची इकॉनॉमी ती पूर्णपणे आपल्या देशातून पण संपू शकते हा विश्वास मला आहे. आणि सरकारची नवीन सरकार म्हणता येत नाही 8 वर्ष, पण एखाद्या देशाच्या सरकारला 8 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी नाही. परंतु एक ड्रास्टिक चेंज जो आहे तो या निमित्ताने दिसायला मिळतो. त्यातला प्रमुख भाग हा आहे की अधिकाऱ्यांना जनतेपर्यंत पाठवणं, म्हणजे सरकार आणि जनतेच्या मध्ये खाई उभी न करता त्याचं संपर्क पुलाचं काम जे आहे ते या निमित्ताने होतं. हे खरोखर अभिमान वाटणारी गोष्ट आहे. याच पद्धतीचं काम जे आहे बाहेरच्या देशात मी अनेक ठिकाणी पाहिलं. तिथे टॅक्स डिपार्टमेंटची भीती वाटत नाही, पोलिसांची पण भीती वाटत नाही. पोलिसांविषयी आदर असावा, डिपार्टमेंटविषयी आदर असणं गोष्ट वेगळी, स्वतःच्या मनातली गोष्ट. आता हे अधिकारी आज इथे आले, एखाद्याच्या मनात जर काही विषय आला तर फोनवर सहज तो उमाताईंशी संपर्क करू शकतो की ताई असा असा प्रॉब्लेम आहे, याच्यात काय ते तुम्ही मला सांगा. तर ही खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात आहे. निश्चितपणे याच्यामुळे देशाची प्रगती अधिक किती कोटीचं लक्ष्य जे ठरवलेलं आहे, मला वाटतं 50,000 कोटीचं डॉलर्सचं लक्ष्य जे ठरवलेलं आहे त्या दिशेने वाटचाल करताना हे एक मैलाचा दगड निश्चित आहे. यांनी खूप मोठी क्रांती ही जी आहे ती होणार आहे. लोकांना त्यांचं मन मोकळं करता येईल लोकांकडे,
अधिकाऱ्यांकडे. काय पुष्कळ गोष्टी खऱ्या खोट्या ज्या असतात त्या दाबून ठेवल्या मनातल्या मनात तर त्याचा उद्रेक एका ठिकाणी होतो. पण तेच मोकळ्या मनाने जर संवाद साधता आला तर त्याचा एक निश्चित फायदा होतो. तो निश्चित फायदा या मुवमेंटमुळे आणि औचित्य साधलं बरोबर की अमृत महोत्सव एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर महत्त्वाचा आहे तर देशाच्या जीवनात नक्की आहे. त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन कशा पद्धतीने पुढे जायचं ती दिशा दाखवण्याचं काम मला असं वाटतं या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चालू आहे. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. चिखली केबल नेटवर्कच्या GTPL बॉक्स CCN न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर 72 पहा आणि CCNच्या सेटअप बॉक्सवर चॅनल नंबर 21 पहा. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.